राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण अजून आलेलं नाही। रामलला सर्वांचा मनामध्ये येईल तेव्हा अयोध्येत जाईन। उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण। फडणवीसांना लखनौ केस अभ्यासण्याचा सल्ला। काँग्रेसच्या प्रमुखांकडून अजून जागा वाटपाचा कोणताही प्रस्ताव नाही। राष्ट्रवादीशी जागा वाटपाचा जवळपास निश्चित। वंचित बाबत येत्या 2 दिवसात निर्णय। उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण। पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं लोकार्पण। तर देशभरातील 6 वंदे भारत आणि 2 अमृत भारत ट्रेन्सना हिरवा कंदील। 22 जानेवारीला देशभर आनंदोत्सव साजरा करा। पंतप्रधान मोदींचं आवाहन। मकर संक्रांतीला सर्व तीर्थस्थळांवर स्वच्छता मोहीम राबवण्याची घोषणा। मोदींच्या हस्ते जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ। महाराष्ट्राला मिळाली 6वी वंदे भारत एक्सप्रेस। नागपूर बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा धक्का। केदार यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला। राज्यातल्या 8 ते 9 जागांवर शिवसेना आणि काँग्रेसची रस्सीखेच कायम। मुंबईतल्या 3 जागांसह अमरावती आणि शिर्डीवर दोन्ही पक्षांचा दावा कायम। महायुतीच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा महाराष्ट्रात होणार। त्यानंतर दिल्लीतले पक्षश्रेष्ठी जागा वाटपाला हिरवा कंदील दाखवणार। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर महायुतीचे मेळावे। 14 जानेवारीला 3ही पक्षांचे प्रत्येक जिल्ह्यात रॅली होणार। ठाकरे गटाचा अजित पवार गटाला मोठा धक्का। अजित पवारांचे कट्टर समर्थक माजी महापौर संजोग वाघेरे शिवसेनेत। मावळमधून गद्दारी गाडण्याचा मातोश्रीवर संकल्प। पुण्यामध्ये अतिक्रमण विभागाकडून 11 इमारतींवर कारवाई। 45,000 चौरस फुटांचं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त। आंबेगाव बुद्रुक आणि सिंहगड रोड परिसरात कारवाईचा बडगा। ठाण्यात सिनेगॉगमधील बॉम्बचा मेल युरोपातून आल्याचं उघड। मेल डोमेनला पत्र लिहून ठाणे पोलिसांनी मागवली अधिक माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।